एक्झिट पोल नंतर भाजप ऍक्शन मोडवर जिंकण्याची शक्यता असलेल्या भाजपच्या बंडखोरांशी पक्षाचे नेते संपर्क साधणार. विजयी बंडखोरांवरची कारवाई मागे घेणार असल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार गटाचे नेते माधव जाधवांना मारहाणीच्या निषेधात परळीतील घाटना अंदूरमध्ये आज बंदची हाक. जाधव यांना धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप. राज्यात आचारसंहितेच्या कालावधीत 706 कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता जप्त. सी विजिल ॲपवरील 10,134 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली. पश्चिम महाराष्ट्रात मतदानाचा टक्का 70% अधिक. सातारा, सांगली, कोल्हापूरसह सोलापूरमधील विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा टक्का वाढला. मुंबईत सर्वाधिक मतदान माहीममध्ये तर सर्वात कमी मतदान कुलाब्यात. माहीममध्ये सर्वाधिक 58% मतदान तर कुलाब्यामध्ये सर्वात कमी 44.49% मतदान. मुंबईच्या मुंबादेवीमध्ये 48.76% मतदान तर वडाळ्यात 57.37% मतदान. 23 तारखेला महानिकाल. कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष. पुणे जिल्ह्यात 61.5% मतदान तर वडगाव शेरीमध्ये सर्वाधिक 55.71% तर हडपसरमध्ये 50.11% सर्वात कमी मतदान. उद्योगपती गौतम अदानींविरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदींना गयाना या देशाचा द ऑर्डर ऑफ एक्सलन्स सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार. राजकारण आणि भारत गयाना संबंध अधिक दृढ करण्यात योगदान दिल्याबद्दल मोदींचा सन्मान. पालघरच्या तारापूर एमआयडीसीतील कारखान्याच्या गोडाऊनला भीषण आग. रिस्पॉन्सिव्हचा धागा तयार करणाऱ्या कंपनीच्या गोडाऊनला आग. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात. बस 20 फूट खाली खड्ड्यात कोसळली. बसमधील 11 प्रवासी जखमी. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. राज्यात किमान तापमानात घट. काही भागात तापमानाचा पारा 13 ते 16 अंशांवर. 2 दिवस मुंबईच्या कमाल तापमानात घट. शहरात 21.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा. नाशकात गारवा वाढला. शहरात 12.4 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद. काश्मीरमध्ये 3 दिवसांपासून बर्फवृष्टी. तापमानाचा पारा प्रथमच 0 अंश सेल्सिअसच्या खाली. राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या चिंताजनक. दिल्लीतील 50% सरकारी कर्मचारी घरून काम करणार तर खासगी कार्यालयांनाही वर्क फ्रॉम होम सुविधा द्यावी. राज्य सरकारचं आवाहन. राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या यादीत जगामध्ये अव्वल. दिल्लीतील यमुना नदीतही प्रचंड प्रदूषण. पाणी फेसाळलेलं. सर्वोच्च न्यायालयाने वारंवार कानउघाडणी करूनही प्रदूषण जैसे थे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या 6 माहीत कोळशाची आयात 9.83% घटून 3.32 कोटी टनांच्या घरात. पोलाद उद्योगासाठी आणि वीज प्रकल्पांसाठी लागणाऱ्या कोळशाच्या आयातीत वाढ. ऑक्टोबर महिन्यात भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीचा नवा विक्रम. निर्यात $19.1 अब्ज घरात. निर्यातीत तब्बल 24% वाढ. राज्यभरातील कारागृहात क्षमतेपेक्षा 79% कच्चे कैदी. कैद्यांविरोधातील खटले विविध न्यायालयात प्रलंबित तर ठाणे आणि येरवडा कारागृहात सर्वाधिक कच्च्या कैद्यांची नोंद.